लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश, बनावट आयकर अधिकाऱ्याला अटक। छगन भुजबळ यांचे नाव घेऊन 1 कोटीची मागणी करणारा आरोपी जेरबंद। आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या फसवेखोराला अखेर अटक करण्यात आली। आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या फसवेखोराला अखेर अटक करण्यात आली आहे। नाशिक शहर गुन्हा शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने ही शिताफीने कारवाई केली। 23 एप्रिल ते 16 मे 2025 या कालावधीत आरोपीने संतोष गायकवाड यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करत त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची रेड टाकली जाणार असल्याची माहिती दिली। त्यामध्ये मदत करण्यासाठी 1 कोटी रुपये देण्याची मागणी केली। नाशिक पोलिसांनी सापळा रचून गुजरातमधील धरमपूर येथे आरोपी राहुल दिलीप भुसारे याला हॉटेल रितम व्हॅली जवळ अटक केली। त्याच्याकडून डमी नोटा, खरे पैसे, मोबाईल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली। या कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट क्रमांक 1 ने केले असून पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे। मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांना बोलून तुमचं प्रबंध करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील। असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला। आमदार साहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट 1 ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला। आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1 कोटी 60 लाख मागितले, परंतु कमी करत करत ते आपण 1 कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं। आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं। मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। BSc झालेला एक ग्रॅज्युएट 23 वर्षाचा करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे। कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे या हेतूने त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। सर, पहिला संपर्क कधी आला, पहिल्यांदा खंडणी कधी मागितली आणि किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं? पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं। स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं? नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केलेला होता। संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते। आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता, नेमकं काय असं नक्की ठिकाण नाही सांगितलं, तर त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं। त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी रेड पडणार आहे। सर, एकटाच आरोपी आहे की काही अजूनही त्याच्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये। हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता, तो स्वतःचा फोन वापरत नव्हता। हॉटेलवर, ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून त्याने संपर्क केलेला होता, म्हणून आपल्याला थोडा वेळ लागला। आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरातमध्ये, तिथे कशासाठी टीम गेली होती, तिथे नेमकं काय घडलं? आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं, त्यासाठी आपली टीम गेली। पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं? धरमपूर सांगितलं होतं, नंतर त्याला थोडा डाऊट आला, मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेल जवळ हायवेवरच, आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं। आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर, त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळतंय। त्याबाबत काही नाही, आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये, कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही। जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते ना, असे नाही, आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात निष्पन्न होईल। तर याआधी देखील भुजबळांना खंडणीसाठी एकदा धमकी वगैरे फोन केले आणि याचं नाशिक शहर
ठीक बोलू शकतो. नाही, ते अजून तर तसं काही निष्पन्न झालेलं नाही. पोलीस जालना गेली नाही. दोन बस आणि आमदार रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.